कश्मीर के पहलगाम में हुए आतंकवादी हमले के खिलाफ गोंदिया जिला कांग्रेस कमेटी ने रैली निकालकर जोरदार नारेबाजी करते हुए विरोध प्रदर्शन किया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृह मंत्री अमित शाह के खिलाफ मुर्दाबाद के नारे लगाए गए। साथ ही हमले में जान गंवाने वालों को कांग्रेस कार्यकर्ताओं ने 1 मिनट का मौन रखकर श्रद्धांजलि अर्पित की। कांग्रेस ने इस हमले को एक सुनियोजित साजिश बताया है और आरोप लगाया कि नरेंद्र मोदी और अमित शाह ने गुप्तचर एजेंसियों को दरकिनार कर यह घटना होने दी। कांग्रेस का कहना है कि वोट बैंक की राजनीति के तहत सहानुभूति बटोरने के लिए यह षड्यंत्र रचा गया है। कांग्रेस ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृह मंत्री अमित शाह पर गंभीर आरोप लगाते हुए उनके खिलाफ कड़ा विरोध दर्ज कराया और इस्तीफे की मांग की। इस दौरान कार्यकर्ताओं ने नरेंद्र मोदी मुर्दाबाद के नारे लगाते हुए केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी भी की। पहलगाम इथे झालेली घटना हे सुनियोजित आहे। जर त्या ठिकाणी गुप्तचर विभाग असता आणि गुप्तचर विभागाला जर ही माहिती मिळाली असती तर हा प्रकार घडला नसता। म्हणजे गुप्तचर विभागाला बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केलेला हा प्लान आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हल्ला करून आपण वोटाची राजकारण कसा करता येईल, सहानुभूती आपल्याकडे कशी निर्माण करता येईल या दृष्टीने हा सुनियोजित केलेला कट आहे। आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा मी या ठिकाणी दोन्ही माणसाचा या ठिकाणी आमच्या काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि मागणी करतो। या दोघांनी सरकार चालवण्याच्या भूमिकेमध्ये असफलता निर्माण केल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा ही आमची मागणी। मला सांगा, त्या ठिकाणी एक काटोल, महाराष्ट्रातला काटोल तालुक्यातला देशभदार नावाचा जो पर्यटक होता त्याला त्या ठिकाणी पल्सर गाडी दिसली। ती गाडी बगर नंबरची होती। त्या गाडीवरून त्याला डाऊट आला की या ठिकाणी काहीतरी होणार आहे, परंतु ते सांगायला त्या ठिकाणी कुठेही त्याला 2 तासपर्यंत कुठलाही सुरक्षाकर्मी, स्थानिक पोलीस किंवा मिलिटरीचा जवान त्या ठिकाणी मिळाला नाही। एवढी मोठी चूक कशी होऊ शकते? केंद्र सरकारनं त्या ठिकाणी पर्यटनाला बढ़ावा देत आहे आणि 2-3 हजार लोक त्या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी प्रत्येक आरएसएस आणि बीजेपीच्या माणसाला 6-6, 10-10 लोक सुरक्षेमध्ये तैनात आहेत 24 घंटे। पण 2-3 हजार लोकांच्या सुरक्षा करता जर 5 लोकही त्या ठिकाणी नसतील आणि मेलेल्या लोकांना 2 तासपर्यंत त्या ठिकाणी पोलीसही पोहोचत नसतील तर या ठिकाणी आम्हाला संदेह होत आहे की प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री यांनी काहीतरी कट रचून निष्पाप लोकांना बळी देऊन वोटाची राजनीती करून बिहारची निवडणूक जिंकण्याकरता केलेलं काय षड्यंत्र नाही। कारण की पुलवामा हमलेमध्ये आज 5 वर्ष पहिले तिथे आरडीएक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात आलं कुठून हे आजपर्यंत माहीत नाही पडलं। तशाच प्रकारची चूक आज त्या ठिकाणी हे 5 लोक जाऊन तिथे खुलेआम गोळीबार करतात, परंतु केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोला कुठलीच कल्पना नसते निश्चित रूपाने। आणि नंतर मग झालेल्या घटनेचं हिंदूचं राजकारण करून देशाच्या लोकांच्या भावना भडकवण्याचं काम आज राजकर्ते करत आहेत। राजधर्माचं पालन न करता देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री आज सकाळी सकाळी लोकांमध्ये जागो हिंदू जागो म्हणून भावना भडकवण्याचं काम करत आहेत। परंतु जे लोक मरण पावले त्या ठिकाणी नेव्हीचा एक आमचा कर्नल मरण पावला, त्या लोकांचे प्राण परत येणार नाही हिंदू जागल्याने, हे मला सांगायचं आहे। आणि नैतिकतेची जबाबदारी म्हणून प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी आहे।